अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते चांगलेच वादात सापडले, त्यामुळे अजित पवारांची देखील चांगलीच कोंडी झालेली आहे। आधी माणिकराव कोकाटे आणि त्यानंतर सूरज चव्हाणांनी केलेल्या मारहाणीमुळे विरोधकांनी अजित पवारांवर देखील टीकास्त्र डागलं होतं आणि त्यामुळे प्रताप नेत्यांचा आणि ताप दादांना असं चित्र पाहायला मिळतंय। पाहूया या संदर्भातला आतापर्यंत कोणकोणते नेते अजित पवार यांच्या पक्षाचे अडचणीत सापडलेले आहेत, वादात सापडलेत आणि त्याचा ताप पक्षप्रमुखांना झालाय। बघूया। दादा, आमचं चुकलं काय? नेमकं तुमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला एवढं का मारलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे। त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार। हवेत त्यांनी नृत्य करताना गोळीबार त्या ठिकाणी केला। सुरुवातीला आमच्याकडे कुठली तक्रार त्या ठिकाणी आली नव्हती, परंतु नंतर जेव्हा पोलिसांना गावातून माहिती मिळाली, तपासणी त्या ठिकाणी केलेली आणि चारही आरोपींवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। राष्ट्रवादीतील नेत्यांच्या प्रतापामुळे अजित पवारांचा चांगलाच ताप वाढलाय। मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली आहे। माणिकराव कोकाटेंची शेतकऱ्यांसंदर्भातल्या वक्तव्यामुळे दादांना देखील लक्ष करण्यात आलं होतं। मात्र पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे, सूरज चव्हाण आणि आता दौंडमधील कला केंद्रातील गोळीबार प्रकरणावरूनही दादांच्या आमदाराच्या भावाला अटक करण्यात आली। विधानसभेत माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता। तसा व्हिडिओ देखील रोहित पवारांकडून शेअर करण्यात आला होता। दरम्यान याच प्रकरणावरून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंना सवाल केला आणि त्यांच्या बाजूला पत्ते फेकले। दरम्यान यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि विजय घाडगेंना बेदम मारहाण केली होती। या प्रकरणात सूरज चव्हाणांना अटक आणि लगेच जामीन देण्यात आला होता। मुंबईला जाऊन अजित पवारांना मी विचारणार आहे की दादा, आमचं चुकलं काय? नेमकं तुमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला एवढं का मारलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे। मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी, नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार। माणिकराव कोकाटेंची रमी आणि सूरज चव्हाणांचं मारहाण प्रकरण तापलेलं असतानाच दुसरीकडे दादांचे आणखी एक आमदार अडचणीत सापडले आहेत। दौंडमधील कला केंद्रात केलेल्या गोळीबार प्रकरणात आमदार शंकर मांडेकर यांचे चुलत भाऊ बाळासाहेब मांडेकरांना अटक करण्यात आली आहे। अंबिका कला केंद्र असं कला केंद्र आहे, त्या ठिकाणी 4 जण नृत्य बघायला गेले होते आणि वेळ संपल्यानंतर देखील त्या ठिकाणी नृत्य सुरू होतं आणि हवेत त्यांनी नृत्य करताना गोळीबार त्या ठिकाणी केला। सुरुवातीला आमच्याकडे कुठली तक्रार त्या ठिकाणी आली नव्हती, परंतु नंतर जेव्हा पोलिसांना गावातून माहिती मिळाली, तपासणी त्या ठिकाणी केलेली आणि चारही आरोपींवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दादांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे अटकेत आहेत। दरम्यान या प्रकरणात देखील विरोधकांनी दादांची कोंडी केली होती। यानंतर मागील वर्षी झालेल्या पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे देखील अडचणीत सापडले होते। सुनील टिंगरे आरोपींना वाचवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। या प्रकरणात देखील अजित पवारांच्या भूमिकेवरून विरोधकांनी सवाल उपस्थित केले होते। एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं, तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारांनी दयाला सांगितलं होतं असं कर म्हणून, मला तर काही कळलंच। मी घडल्या पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे। राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे अजित पवारांची चांगलीच कोंडी होती आहे। अजित पवारांचे आमदार वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडत आहेत, त्यामुळे विरोधकांनी थेट अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। तसंच वादग्रस्त आमदारांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून करण्यात येते आहे। विशाल धनगर, झी 24 तास।